नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. आपण काय करत आहोत रे? तर सेकंड युनिट टेस्टची आपण तयारी करत आहोत, बरोबर? म्हणजेच काय तर सेकंड युनिट टेस्टची रिव्हिजन चालू आहे ना आपली. तर आपण पैशाचे व्यवहार अगोदर काय शिकलो रे? कशाची रिव्हिजन केली? कोण सांगेल? पटापट सांगा. येस, पाठ 16वा मी नदी बोलते, बरोबर? त्याच्यातले सगळे तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स आले पाहिजेत. त्यासाठी धडा नीट वाचायचा. मी नदी बोलते, विरुद्धार्थी समानार्थी शब्द हे देखील व्यवस्थित करायचे आहेत. परत दुसरा पाठ कोणता? आमची सहल. ह्यामध्ये देखील समानार्थी विरुद्धार्थी आहेत, ते देखील लक्षपूर्वक क्वेश्चन आन्सर्स, बरोबर? आणि आता 18वा धडा कोणता? तर पैशांचे व्यवहार. आपण पहिला पाठ काय शिकलो? पैशांच्या व्यवहारामध्ये रिव्हिजनमध्ये तर प्रथम काय होती? एक बँक होती आणि बँकेमध्ये काय केले जातात रे? पैसे भरले जातात किंवा काढले जातात ना. लोक काय करतात? आपलं अकाउंट ओपन करतात. आदमी लोग यानी जो लोग हैं वो क्या करते हैं? बैंक में जाके नया अकाउंट ओपन करते हैं. वहाँ पे क्या किया जाता है? बैंक में पैसे भर भी दिए जाते हैं और निकाले भी जाते हैं. तो मराठी में क्या बोलते उसे? तर पैसे बँकेत भरले जातात आणि काढले देखील जातात. त्यासाठी लोक कुठे जातात? बँकेमध्ये जातात. हे आपण बघितलं. दुसरं आपण भाजी मार्केट, तिकडे देखील पैशाचे व्यवहार चालतात, बरोबर? टेलिफोनचे बिल, जिथे काय आहे? टेलिफोनचे बिल स्वीकारले जातात, तिकडे देखील पैशाचे व्यवहार चालतात. हे आपण शिकलो. इलेक्ट्रिसिटी बिल, बरोबर? आपण सगळे इलेक्ट्रिक घरी वापरतो, त्याचं बिल भरलं जातं. म्हणजेच काय? त्या ठिकाणी देखील काय होतं? पैशांचे व्यवहार चालतात ना. विजेचं. आता आपण दुसरं कुठे पैशाचे व्यवहार चालतात ते पाहणार आहोत. रिव्हिजन आहे, लक्षपूर्वक ऐका आणि पाठ नीट वाचून घ्या. मी चांगल्या प्रकारे तुम्हाला स्लाईड बनवल्या आहेत, बघा. पहिली काय आहे? तर हे चपलाचे दुकान आहे. येथे चपला व बुटे विकले जातात. चपला बुटांची खरेदी पैसे देऊन केली जाते. काय देऊन केली जाते? पैसे देऊन. लक्षात ठेवा मुलांनो, प्रत्येक वस्तूचे आपल्याला काय द्यावे लागतात? पैसे द्यावे लागतात. काय द्यावे लागतात? पैसे द्यावे लागतात. तो बच्चों, आपको ध्यान में रखना है कि कोई भी चीज़ हो, हमें उसका क्या देना पड़ता है? पैसा देना पड़ता है, तभी वो चीज़ हमें मिलती है. बूट हो या अगर कुछ हो, उसका क्या देना पड़ता है? पैसा देना पड़ता है. खाने की चीज़ हो, स्कूल की बूट्स हो, वॉटेवर, स्कूल का यूनिफॉर्म हो, क्या देना पड़ता है? पैसा देना पड़ता है. तो समझ में आया? बूट और चप्पल हमें खरीदने होंगे तो उसका भी क्या देना पड़ता है? पैसा देना पड़ता है. जूतों की शॉप है. अभी एक बात ध्यान में रखना है कि कोई भी चीज़ हो, हमें उसको खरीदने के लिए पैसा देना पड़ता है. बघा मुलांनो, कोणतीही वस्तू असली तरी त्याचे काय द्यावे लागतात? पैसे द्यावे लागतात. म्हणजे बुटांच्या व चपलांच्या दुकानात देखील पैशांचे व्यवहार चालतात. आता दुसरा बघा, हे पत्र, भेटवस्तू, बघा लक्षात ठेवा, इथे लक्ष द्या. पत्र, भेटवस्तू पोस्टाने पाठवायला त्यावर पोस्टाची तिकिटे लावावी लागतात. बघा काय सांगितलं आहे? पत्र, देखो ध्यान दे दो यहाँ पे. पत्र, भेटवस्तू पोस्टाने पाठवण्यासाठी त्यावर पोस्टाची तिकिटे लावावी लागतात. कसली तिकिटे लावावी लागतात रे? पोस्टाची तिकिटे लावावी लागतात. पोस्टात पैसे देऊन पोस्टाची तिकिटे व पाकिटे घेता येतात.
पोस्टात पैसे भरून नातेवाईकांना मनी ऑर्डर पाठवता येते. कोणाला मनी ऑर्डर पाठवता येते रे? नातेवाईकांना. पोस्ट म्हणजे काय, मनी ऑर्डर म्हणजे काय, तर पोस्ट ऑफिसमधून केली जाते ना मनी ऑर्डर. सांगितलेलं तुम्हाला मी अगोदर की पोस्ट ऑफिस. आता तुम्ही म्हणाल की पोस्ट ऑफिसमध्ये कुठे पैशाचे व्यवहार होतात, तर नाही. पोस्टाचे व्यवहार पत्र तर होतातच, पत्र पाठवून, पण पैशाचे व्यवहार मनी ऑर्डर जी आपण इकडे तिकडे पाठवतो ना, जर आपल्याला पैसे दुसऱ्या गावी पाठवायचे असतील तर पोस्ट ऑफिसमधून आपण पाठवतात. त्यालाच काय म्हणतात, मनी ऑर्डर असे म्हणतात. आपल्याला काय करावं लागतं, तर पोस्ट ऑफिसमधून जसं आपण पत्र पाठवतो तसंच, समजा आपले बाबा दुसऱ्या गावी असतील, मी बोलले होती, तर त्यांना पैसे पाठवायचे असतील तर आपण काय करतो, मनी ऑर्डर. अभी आप बोलोगे कि पोस्ट ऑफिस में कहाँ पैसे के व्यवहार होते हैं, तो पोस्ट ऑफिस में भी पैसे के व्यवहार होते हैं. अगर दूसरे गांव में पैसा भेजना है तो उधर क्या होता है, मनी ऑर्डर की जाती है. तर कशाद्वारे मनी ऑर्डर केली जाते, कुठून केली जाते, पोस्टमधून. कुठून? पोस्ट ऑफिसमधून. कळलं? पत्र, भेटवस्तू पोस्टाने पाठवायला त्यावर काय लावावी लागतात रे? पोस्टाची तिकिटे लावावी लागतात. काय? तिकिटे. आणि पोस्टात पैसे देऊन पोस्टाची तिकिटे व पाकिटे घेता येतात. कळलं सगळ्यांना? पुढे जाऊया. आता बघा, हे कपड्याच्या दुकानात कपडे खरेदी करताना पैशाचे व्यवहार होतात. बघा, कपडे आपण घ्यायला जातो तेव्हा काय, कोणत्याही दुकानात गेले तरी काय होतं, फुकट मिळत नाही. त्याला काय द्यावे लागतात, पैसे द्यावे लागतात. म्हणजे कपड्याच्या दुकानात देखील पैशांचे व्यवहार होतात. कसले व्यवहार होतात? पैशांचे. देखो बच्चों, हम लोग अभी कपड़े खरीदने के लिए दुकान पे गए, तो वहाँ पे भी क्या होता है, पैसे के व्यवहार हो जाते हैं. आप कहाँ पे भी जाओ, कुठेही जा, कुठेही काहीही करा, आपल्याला पैसे द्यावे लागतात. मग ते टेलिफोन असो, भाजी असो, कपडे असो, चप्पल असो, बूट असो, किंवा आणखीन काही असो, आपल्याला पैसे द्यावे लागतात. तर त्या ठिकाणी काय होतात, पैशांचे व्यवहार होतात. कळलं सगळ्यांना? आता बघा, प्रश्नांची उत्तरं मी आता परत ही PDF पाठवलेली आहे. लक्ष देऊन नीट वाचा. बघा, बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही 2 व्यवहार सांगा. अभी आपको बोलेंगे कि 2 व्यवहार बोलो. बैंक में चलने वाले पैसे के कोई भी 2 व्यवहार, तो आपको जल्दी से आना चाहिए. एक, बचत खात्यात पैसे जमा करणे आणि बचत खात्यातून पैसे काढणे, यानी जमा करना और निकालना. जमा करना और निकालना, ये 2 व्यवहार बैंक में चलते हैं. हे 2 व्यवहार बँकेमध्ये चालतात. तर हे पाठांतर करायचं आहे. आता जोड्या जुळवा हे देखील आपल्याला येऊ शकतं, तर तुम्ही कन्फ्यूज नाही झालं पाहिजे. तर बघा, विजेचे बिल भरणे म्हणजे वीजदायक केंद्र. विजेचे बिल भरणे म्हणजेच वीजदायक केंद्र. मनी ऑर्डर करणे म्हणजे पोस्ट ऑफिसमधून मनी ऑर्डर होते ना. एका गावी दुसऱ्या गावी पैसे पाठवण्यासाठी कुठून मनी ऑर्डर होते? पोस्ट ऑफिसमधून. आणि फोनचे बिल म्हणजेच दूरध्वनी केंद्र. काय आहे? फोन बिल म्हणजे दूरध्वनी केंद्र. समजलं? सगळ्यांनी अभ्यास आणि जोड्या लावा, प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित पाठ करायची. आता दुसरा प्रश्न आहे की बँकेत चालणाऱ्या व्यवहारापुढे बरोबर जशी खूण करा आणि बँकेत होत नसलेल्या व्यवहारापुढे चुकीची अशी खूण करा. तर बघा, मी दिलं आहे, बँकेत पैसे भरणे बरोबर, पैसे काढणे बरोबर, पत्र टाकणे चुकीचं आहे. बँकेत आपण पत्र टाकतो का? नाही.
चेक देणे बरोबर. मनी ऑर्डर करणे बँकेत नाही करत, पोस्ट ऑफिसमध्ये करतो. विम्याची रक्कम भरणे नाही. दागिने सुरक्षित ठेवतात, बँकेत ठेवतात. चेक वाटपणे येस बरोबर. वीज बिल भरतो का नाही. कर्ज घेतो, बँकेतून घेतो. दागिने गहाण ठेवतो येस करेक्ट. मुदत ठेवीच्या योजना बरोबर. कळलं सगळ्यांना. बघा आता बघा हा प्रश्न बघा. दिलेल्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिहा. आता ह्या ठिकाणी दिलेलं आहे, आपल्या पुस्तकामध्ये असं चित्र आहे, पण आता काय परीक्षेला असं चित्र येणार नाही. एक अक्षर दिलं जाईल बघा. श, स, द, न, ळ, क, अ, त, म. ह्यामधली कोणतीही अक्षरं दिली जातील. त्या अक्षरापासून आपल्याला असे शब्द तयार करायचे आहेत. बघा श पासून शरद, शतक. तुम्हाला जे शब्द बनवता येईल तो, पण श हा एक शब्द आला पाहिजे. शयत, शहामूर्ख. आता बघा स पासून कोणता. ससा, सण, समीर, समई. 4 शब्द बनवायचे आहेत. द, दरी, दहा, दवा, दरवाजा. न, नळ, नदी, नमन, नरेश. क, कमळ, कमी, करवंत, करवंत. असे शब्द तुम्हाला बनवता आले पाहिजेत. अ पासून अमर, अनिल, अशोक, अननस. त पासून तवा, तबक, तबकडी, तलवार. म पासून मगर, मन, मलम, मनोहर. असे शब्द तुम्हाला बनवता आले पाहिजेत. तर ह्याची प्रॅक्टिस करायची आहे. कळलं. ह्याचं PDF मी पाठवलं आहे, पुन्हा पाठवते. ओके, धन्यवाद.